राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध असे महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते। राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य सरकारने आज घेतलेला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपापसांमध्ये वाटणी करायची झाली असेल तर एकूण रेडी रेकनरच्या 1% किंमत मोजावी लागायची। आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे, म्हणजेच त्या शेतजमिनीची वाटणी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील यातून मिळणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। याआधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम किंवा किंमत मोजावी लागायची, परंतु आता या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। राज्य मंत्रिमंडळात नेमके कोणते निर्णय घेण्यात आले, त्यांचा नेमका फायदा कोणाला आणि कसा होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। निर्णय क्रमांक 1, रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसंच पदांना मान्यता देण्यात आलेली। हा निर्णय दिव्यांग कल्याण विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे। निर्णय क्रमांक 2, माननीय शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा निर्णय विधी व न्याय विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे। निर्णय क्रमांक 3, इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। इचलकरंजीला 657 कोटी तर जालन्याला 392 कोटी 5 वर्षांत मिळणार आहेत। हा निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आलेला आहे। निर्णय क्रमांक 4, शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महसूल विभागाने निर्णय घेतलेला आहे। निर्णय क्रमांक 5, पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्यास देखील महसूल विभागाने मान्यता दिलेली आहे। निर्णय क्रमांक 6, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच FDCM लिमिटेडमधील 1351 पदांच्या सुधारित आकृतिबंधास देखील वन आणि वन विभागाने मंजुरी दिलेली आहे। निर्णय क्रमांक 7, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास देखील शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे। निर्णय क्रमांक 8, आशियाई विकास बँक म्हणजेच ADB सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहेत, असा निर्णय पणन विभागाकडून घेण्यात आलेला आहे। निर्णय क्रमांक 9, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व कृषी सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल कृषी विभागामार्फत आता करण्यात आलेला आहे। निर्णय क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे। हा निर्णय वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। या निर्णयांमुळे शेतकरी, तरुण आणि सामान्य नागरिकांना लाभ होईल, तसंच राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील गती मिळण्यास मदत होणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची आज मंत्रिमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि हे महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी शेतजमिनीच्या वाटप नोंदणीपत्राची फी माफ करण्यात आलेली आहे, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून तो शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे। तसंच जो कृषी विभागातील जे पदनामात बदल करण्यात आलेले आहेत ते देखील अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय आहेत। या मुख्यमंत्री मंडळाच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आलेले आहेत या व्हिडिओबद्दल किंवा या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं हे
नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत.